कोकणात पावसाचा जोर वाढलाय। किनारपट्टी भागात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसतोय। पुढचे काही दिवस कोकणासाठी चांगल्या पावसाचे असणार आहेत असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। पुढचे 5 दिवस कोकणात पावसाच्या सरी बरसणार आहेत। सकाळपासूनच या ठिकाणी पाऊस बरसतोय, पावसाचा जोर वाढतोय। पावसामुळे काजळी, वाशिष्ठी आणि जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी मनोज लेले यांच्याकडनं। मनोज, आत्ताची नेमकी पावसासंदर्भातले अपडेट्स काय आहेत? श्रुती, सध्या आपण अरबी समुद्र किनारपट्टी भागामध्ये आहोत आणि सध्या अरबी समुद्र किनारपट्टी भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे। समुद्रात चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याचमुळे कोकणात सध्या पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतो आहे। किनारपट्टी भागात सध्या मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। खास करून अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे किनारपट्टीकडे येत आहेत आणि त्यामुळे सध्या किनारपट्टी भागात मोठ्या संख्येने या ठिकाणी लाटा देखील उसळताना पाहायला मिळत आहेत। आपण सध्या टॉप अँगलच्या माध्यमातून या ठिकाणी बघू शकतो की अरबी समुद्रावरची स्थिती काय आहे। सध्या जवळपास 4 मीटर उंचीच्या लाटा या किनारपट्टी भागामध्ये या ठिकाणी थडकताना पाहायला मिळत आहेत। तर जवळपास 40 ते 50 किलोमीटर वेगाने या ठिकाणी वारे वाहत आहेत। सध्या आज हवामान विभागाचा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे आणि त्याचमुळे दिवसभर अशीच परिस्थिती किनारपट्टी भागात या ठिकाणी कायम राहील असा अंदाज हवामान खात्याचा आहे। पुढचे 4 ते 5 दिवस अशाच पद्धतीने किनारपट्टी भागात वेगवान वारे वाहतील, कारण का बाष्पयुक्त वारे किनारपट्टी भागात येण्याचा जो वेग आहे तो या ठिकाणी वाढलेला पाहायला मिळतोय आणि त्याचमुळे सध्या किनारपट्टी भागातल्या लोकांना देखील नक्कीच मनोज, नक्कीच तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।